नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरती मागील वर्षी विचारलेले महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, पोस्को कायदा हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पोस्को कायदा हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, मी 2-3 सेकंद थांबेल. तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, लैंगिक गुन्हेगारापासून मुलांचे संरक्षण. पुढचा प्रश्न, बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, PL देशपांडे. पुढचा प्रश्न, भगतसिंग, आझाद आणि राजगुरू यांनी सँडर्सची हत्या केव्हा केली होती? भगतसिंग, आझाद आणि राजगुरू यांनी सँडर्सची हत्या केव्हा केली होती? याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, 17 डिसेंबर 1928. पुढचा प्रश्न, स्टॅफिलोकोकस बॅक्टेरिया मूळ डॅश होऊ शकतात? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, मुरुम. पुढचा प्रश्न, राऊ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहे? राऊ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, NS इनामदार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला होता? खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला होता? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अबुल फजल. पुढचा प्रश्न, हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नागालँड. पुढचा प्रश्न, भारताचे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नाशिक विभागातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? महाराष्ट्राच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नाशिक विभागातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नंदुरबार. पुढचा प्रश्न, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ची स्थापना डॅश यांनी 1890 मध्ये केली? बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ची स्थापना डॅश यांनी 1890 मध्ये केली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नारायण मेघाजी लोखंडे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षाने पंचवार्षिक योजनेचा भाग होण्याऐवजी सर्वात पहिली वार्षिक योजनेची अंमलबजावणी केली? खालीलपैकी कोणत्या वर्षाने पंचवार्षिक योजनेचे भाग होण्याऐवजी सर्वात पहिली वार्षिक योजनेची अंमलबजावणी केली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1966. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मुंबई. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला सुसाईड बॅग म्हणून देखील ओळखले जातात? खालीलपैकी कोणाला
सुसाईड बॅग म्हणून देखील ओळखले जातात? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लायसोसोम्स. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पन्हाळे काळजी लेणी डॅश नदीच्या काठावर वसलेल्या आहे? महाराष्ट्रातील पन्हाळे काळजी लेणी डॅश नदीच्या काठावर वसलेल्या आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला कोटजल. पुढचा प्रश्न, गंधारपाले लेणी महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यात स्थित आहे? गंधारपाले लेणी महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यात स्थित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रायगड. पुढचा प्रश्न, प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्तकर्ता खालीलपैकी कोण आहे? प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्तकर्ता खालीलपैकी कोण आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 PL देशपांडे. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.